काय ग, शकूच्या पहाऱ्यातून कशी सुटलीस? आजी, दुपारच्या जेवणानंतर सगळे झोप काढायला गेले. पण आत्या इथेच बसल्याय खाली हॉलमध्ये. मला बघत होत्या मी काय करते. पण त्यांना श्रेयससाठी खास पदार्थ बनवायचे होते रात्रीच्या जेवणात, म्हणून त्या किचन मध्ये गेल्या आणि मग मी गुपचूप निघून आले. असं होय? पण आजी, श्रेयस आता घरात सगळीकडे फिरतोय म्हटल्यावर आत्या मला खोलीतच बंद करून ठेवतील असं वाटतंय. अगं, त्याच विषयावर बोलायचं होतं मला. आम्ही सगळेजण कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहोत, नवस फेडायला. सगळे म्हणजे मला नाही नेणार? वेडी का खोळी तू? श्रेयसला प्रवास झेपणार नाही म्हणून त्याला घरीच ठेवणार आहोत. आणि तू आमची सख्खी नाहीस असं शकूला सांगणार आहोत. अगं, शकुंतला घरात नसेल तर मग तुला श्रेयसला भेटण्यापासून कोण थांबवणार आहे सांग? हो, पण त्यांना मी वचन दिलंय त्याचं काय आजी? अगं, ते वचन फक्त श्रेयस बरा होईपर्यंत होतं. आणि तसं ये बघ, आपण चांगल्या कामासाठी वचनं मोडली ना तर देवाला चालतं. आणि हे मी जे करते ना ते काय फक्त तुझ्यासाठी नाही करत आहे. आता तू बघतेस ना, श्रेयस किती आराध्या करत असतो. आणि त्याने जर तुला घरात बघितलं आणि त्याला कळलं की तू त्याच्यापासून लपून राहतेस तर त्याला किती वाईट वाटेल, हो की नाही? तेव्हा शकुंतलाची काळजी करणं सोड. संजय, तू तारा आणि श्रेयस साठी सोबत म्हणून घरीच राहायचं. बर. अरे म्हणजे काही गरज लागली तर तू असशील ना इथे. हो. म्हणजे आम्ही गेलो की या दोघांना निवांतपणे भेटता येईल. श्रेयस, बैस खाली. बघ, तुला जे आवडतंय ना ते सगळं बनवलंय. गोड, तिखट, आळूवडी आहे, गाजराचा हलवा आहे, करंजी आहे. हा, काय हवंय तुला सांग ना. मला काही नकोय, आराध्याला घेऊन ये आधी. श्रेयस, असा ना हट्ट नाही करायचा. हे बघ, आळूवडी खाणार, मी भरवते तुला. नकोय मला. तुम्ही आधी आराध्याला बोलवा, पण बोलवा तिला. अरे श्रेयस, आराध्या कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलीये आणि देवळातून परत येईल ती. पण एक सांगू, ती तुझ्यापासून दूर आहे हे तुझ्या चांगल्यासाठीच आहे. हो श्रेयस, आत्या म्हणते ते अगदी बरोबर आहे. अरे तू बरा व्हावास म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय. आता हेच बघ ना, मी तुझ्यासाठी नवस बोलले होते कोल्हापूरच्या अंबाबाईला. माझा श्रेयस स्वतःच्या पायावर उभा राहू दे. तसं जर झालं तर नवस फेडायला सहकुटुंब येईन मी तुझ्या दर्शनाला. आई काय सांगता? म्हणजे देवी पावलीच म्हणायची ना. हे बघा ना, ध्यानी मनी नसताना सुद्धा आपला श्रेयस स्वतःच्या पायावर उभा राहिला. हो अरविंद, अगदी खरंय. आई अंबाबाईचीच कृपा आहे. अरे तिने तिचा शब्द पाळला, मग आपण आपलं वचन नको का पाळायला? आपण सगळे मिळून नवस फेडायला जाऊया. हो, पण आई, ते सगळं खरं आहे तुमचं, पण आपला श्रेयस आत्ताच आजारपणातून बाहेर आलाय आणि लगेचच एवढा मोठा प्रवास त्याला झेपणार नाही. हो, आपण उगाचच रिस्क नको घ्यायला. मला काय वाटतंय, आपण असं केलं तर तुम्ही सगळेजण जा, मी श्रेयस बरोबर इथे राहतो त्याची काळजी घ्यायला. तुम्ही सगळे जा. असं कसं रे संजय? नवस फेडायला श्रेयस हवाच ना? अगं ताई, संजयचं म्हणणं बरोबर आहे. उगाच ना धोका नको. अजून आपला श्रेयस पूर्णपणे बरा झालेला नाहीये. तर मी काय म्हणतो,
ते आपण सगळे जाऊया आणि श्रेयस आणि संजय इथे राहू दे. हो, श्रेयस आत्ताच आजारपणातून उठलाय. किती अशक्त आहे बघ तो. अच्छा, मला अंबाबाईच्या दर्शनाला नेऊन इथे ताराला श्रेयसचं दर्शन घडवण्याचा प्लॅन चाललेला दिसतो या संजयचा. पण मी काय म्हणते, श्रेयस अजून पूर्ण बरा झालेला नाहीये. तो पूर्ण बरा झाला की जाऊ ना मग नवस फेडायला. काय असं कसं म्हणतेस तू? श्रेयस आपल्या पायावर उभा राहू दे असं मी म्हंटल होतं की नाही, आणि देवीनं ते पूर्ण केलंय. मग जायला नको नवस फेडायला? मग तुम्ही एकट्या जा ना, सगळ्यांची काय गरज आहे? उद्या श्रेयसला इथे काही झालं तर कोण जबाबदार? एकटा संजय काय करणार आहे? मदतीसाठी कोणतरी हवं ना. ताई मी काय म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपण नंतर ठरवूया. श्रेयस बाळा, तू दमला असशील ना, आता तुला आराम करायचा आहे. बरं श्रेयस, तू थोडं खाल्लंयस ना? हा, काय उगाच ना पोटावर अत्याचार नको. हे बघ बाळा, अजून ना तू पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. चल आता तुला आराम करायचा आहे. उठ उठ, ये. तुला औषधं पण घ्यायची असतील ना जेवल्यानंतर. एसी लावून देतो तुला मस्त. आपण सगळे गेल्यानंतर तारा श्रेयसला भेटणार नाही कशावरून? का त्यांनी भेटावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलंय हे? शकुंतला, तोंड सांभाळून बोला. तू माझ्या नवसावर शंका घेतेस? नाही आई, तसं नाही म्हणायचंय मला. मला ना श्रेयसची काळजी वाटते म्हणून असं बोलले मी. हे बघ, श्रेयसची तब्येत इतके दिवस नाजूक होती. तू हट्ट करत होतीस आणि तुला त्याची काळजी होती म्हणून मी गप्प होते. आता श्रेयस बरा झालाय. आता तारा आणि श्रेयस भेटले तर त्यात गैर काय आहे ग? गैर? तुम्ही विसरताय, श्रेयसची जी अवस्था आहे ना त्याला तीच जबाबदार आहे. होमाला सुद्धा ती वेळेवर पोचली नाही, तिच्यामुळे श्रेयसवर हल्ला झाला. हॉस्पिटलमध्ये तो गेला हे जेव्हा डॉक्टरनी सांगितलं तेव्हा सुद्धा तिथे तीच होती. तिच्यापासून श्रेयसला धोका आहे.